सुरू आहे तृतास सोहळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकांच्या हातात राज्याची सत्ता जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ इथल्या प्रचार सभेमध्ये बोलताना व्यक्त केलेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला राहुल कुलकर्णी देणार आहे। तर राहुल, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे, याचे राजकीय अर्थ नेमके काय? मला वाटतं की ही वैयक्तिक स्वरूपाची टीका नसावी, कारण काल मी जेव्हा हा प्रश्न विचारला त्यांना की तुमचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही वैयक्तिक वाद आहे, तेव्हा ते म्हणाले तसं नाहीये। उलट देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांचं काम स्वच्छ होतं अशी सर्वसाधारण जनभावना होती आणि ती भावना काही चुकीची होती असं नाही। परंतु असं जरी ते म्हणत असले तरी गेल्या काही दिवसातला घटनाक्रम आपण लक्षात घ्यायला हवा। घटनाक्रमाची सुरुवात कुठे झाली, जेव्हा श्री अजित पवार यांनी 2019 साली सत्ता स्थापन करत असण्याच्या संदर्भामध्ये शरद पवार यांनी काय भूमिका बजावली ह्याबद्दलचं सूतोवाच केलं। त्याला जोडून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जेव्हा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये माझ्याच कार्यालयामध्ये, कारण राज्यपालांनी जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार बढत नाही असं लक्षात आलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं, परंतु तेव्हा शरद पवारांनी आपला सत्ता स्थापन करण्याला बहुमत नाही असं सांगत आपण सत्ता स्थापन करू इच्छित नाही असं म्हटलं आणि मग राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातलं एक पत्र टाईप केलं गेलं आणि ते पत्र शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच टाईप केलं। इनफॅक्ट त्या पत्रातल्या काही दुरुस्त्या सुद्धा शरद पवारांनी सुचवल्या होत्या आणि असं करून महाराष्ट्रामध्ये काही काळ आपण राज्यात राष्ट्रपती राजवट ठेवू, जनतेमध्ये जाऊ आणि जनतेचं जनमत बदलून पुन्हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2019 साली सत्तेवरती आणू, अशा पद्धतीच्या एका पाठोपाठ एक गोष्टी प्रचारामध्ये आणल्या। तो एक धागा आहे की जो धागा पकडून शरद पवार हे सातत्यानं गेल्या 2-3 दिवसापासून जसं देवेंद्र फडणवीस बोलतात तसं त्याला जोरदार प्रत्युत्तर त्यांना दिसत आहेत। पहिला मोठा जो प्रत्युत्तराचा भाग आहे शरद पवारांचा तो असा आहे की पक्ष स्थापन करून तो वाढवायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असं 2 दिवसापूर्वी शरद पवार बोलले। आणि सगळ्यांना माहिती की देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की मी परत आलो 2 पक्ष फोडून आलो, तो एक भाग। आणि आता जी थेट कवठे महाकाळ इथल्या सभेमध्ये ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकाकडे मी सत्ता येऊ देणार नाही। आणि तोच आता धागा आहे की एकीकडे देवेंद्र फडणवीस आपल्याला चालणार नाही तसं म्हणत मग कोणी त्याचे असे अर्थ काढतील की देवेंद्र फडणवीस नसतील तर संभावित पुढे जी काही राजकीय अलाइनमेंट होईल त्याच्यामध्ये शरद पवार हे काही वेगळ्या पद्धतीचं सुतोवाच करतात का। आणि महाराष्ट्राला हे माहिती की 2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेते मंडळींना आपल्याकडे घेतलं तेव्हापासून दोघांचे संमत हे ताणले गेलेले आहेत। विशेषतः शरद पवार यांना अनेक पातळीवरती देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं, त्या आव्हानातलं 5 वर्ष सत्ता चालवून दाखवली। त्या 5ही वर्षामध्ये कोल्हापुरात झालेल्या अनेक कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस हे पेशवे आहेत आणि ते कसे आता महाराजांना वेगवेगळी सत्ता स्थानं देतात अशा पद्धतीचा भाव शरद पवारांनी सातत्यानं व्यक्त केलेला होता। गेली 10 वर्ष या दोघांमध्ये एक प्रकारचं वाकयुद्ध सुरू आहे, डाव प्रतिडाव टाकले जात आहेत। 2019 सुद्धा उद्धव ठाकरे यांना आपल्या बरोबर घेतलं, त्याच्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता मिळू नये हाच मोठा भाग होता। तर असं म्हटलं जाते की देवेंद्र फडणवीस यांना जर सत्ता मिळाली असती तर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार मोठे बदल झाले असते। आता या क्षणाला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आत्ताच्या टप्प्यावरती देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये एक मोठं वाकयुद्ध पाहायला आपल्याला मिळतंय। निश्चित राहुल, तुम्ही सोबत राहा। पवारांचं ते महत्त्वाचं विधान नेमकं काय होतं ते आपण दाखवूयात। आणि आमचा हेच आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेल झालं, पण देवेंद्र फडणवीसांनी हे घटक आहेत या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची। आणि ती नुसती निवडणुकीत मतं आम्ही मागत नाही, आम्ही कामासाठी मतं मागतो, आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम आखल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा आग्रह असतो। राहुल, आपण पाहतोय 2019ला जो राजकीय भूकंप झाला त्याचा वारंवार कुठेतरी आधार घेतला जातोय आणि तोच धागा पकडून कुठेतरी मविया आणि खास करून शरद पवार यांच्या विरोधात हा प्रचार करण्यासाठी माहितीच्या नेत्यांकडून आणि अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीने त्या घटनेचा उल्लेख केला जातोय। याचे राजकीय अर्थ कसे बघायचे आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये आताच्या निवडणुकीमध्ये याचे कसे पडसाद उमटतील?
शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता हा कायम चर्चेत आणि वादात राहिलेला भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की हो, हे खरं आहे की मी उजव्या विचारसरणीच्या लोकांबरोबर बोलत होतो, परंतु आम्ही कधीही आमचा स्वतःचा जो भाव आहे, म्हणजे काँग्रेस विचारातला जो शाहू फुले आंबेडकरांचा भाव आहे, तो कधी सोडला नाही. पण आपण हे बघतो आहोत की गेल्या काही दिवसापासून जी गोष्ट अनेक वर्ष, खास करून 3-4 वर्ष तर सतत चर्चेत आहे, तोच भाग प्रचाराच्या या टप्प्यावरती आणला गेला आहे. त्यातनं शरद पवार यांची राजकीय विश्वासार्हता, आणि हा योगायोग नाहीये की अजित पवार यांच्या गटातली काही मंडळी ही पॉलिटिकल रिअलाइनमेंट बद्दल बोलतायत. म्हणजे त्याचा सरळ अर्थ असा आहे की शरद पवार हे जरी वैचारिक भूमिका मांडत असले तरी त्यांचा राजकारणाचा स्थायी भाव हे सत्तेचं राजकारण राहिलेलं आहे. आणि राजकीय विश्लेषक सुद्धा अनेक अर्थाने तसं विश्लेषण करत असतात. आता या टप्प्यावरती महाविकास आघाडीकडून जर प्रचाराच्या पातळीवरती आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्याही पेक्षा किंवा उद्धव ठाकरे यांच्याही पेक्षा शरद पवार यांच्या भोवती महाविकास आघाडीचं सगळं बळ हे एकवटलं गेलेलं आहे. शरद पवार काय बोलतात, शरद पवार काय मुद्दे मांडतात, शरद पवारांचा प्रतिवाद काय. शरद पवार हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एका या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पातळीवरती अनेक मुद्द्यांना घेरतायत. मग ते सरकारी योजना असतील किंवा विश्वासार्हतेचं असेल. त्यामुळं आपणही बघतो आहोत की महाविकास आघाडीतल्या सगळ्यात मोठ्या नेत्यावरती ही टीका केली जाते. आता राजकारणात आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्याचा निवडणुकीवरती परिणाम एवढाच होईल की अनेकांना अजूनही असं वाटतं की शरद पवार ज्या काही भूमिका घेतात त्या पुढे ते तशाच ठेवतील आणि त्यात बदल काही करणार नाहीत का. अनेकांनाही असं वाटतं की आता ज्या पद्धतीचा मॅन्डेट लोकांना अपेक्षित आहे तर कोणाचंही सरकार येणार नाही. त्यामुळे एक वेगळी लाईन ते उघडी ठेवतात का, वेगळ्या पद्धतीनं भूमिका ते भविष्यात घेतील का, अशा पद्धतीचा तो भाग आहे. पण आत्ताचं जे नेमकं वाक्य जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये या घटकाच्या हातामध्ये सत्ता जाऊ द्यायची नाही, हा जो त्यांचा म्हणण्याचा भाग आहे तो गेली काही वर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्यांना अभ्यास आहे तो पुन्हा पुन्हा सांगतोय की देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यावरती ते जरी जाहीरपणे म्हणत नसले तर एक वैयक्तिक पातळीचे काहीतरी असे ताणतणावाचे भाग आहेत. तो बहुतेक राजकीय डाव प्रतिडावाचा जरी भाग असला तरी त्या भागाचाच हा पुढचा अंक आज महाराष्ट्र बघतो आहे. आणि थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये सत्ता जाऊ द्यायची नाही असं शरद पवार सुचवत आहेत. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यावरती दोन्ही घटक हे एकमेकावरती वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा टीका टिप्पणी आपल्याला करताना दिसत आहेत. निश्चित. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.